अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत। अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील। विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग, विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र विश्वसंचार। जर अचानक तुमच्या मोबाईलचं नेटवर्क गायब झालं किंवा इंटरनेट स्पीड स्लो झाला तर टेलिकॉम कंपनीला दोष देऊ नका, कारण यावेळी चूक कंपनीची नाही तर थेट सूर्याची आहे। होय, सूर्यावर झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे अवकाशातून सौर वादळ पृथ्वीकडे येत आहे। तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि मोबाईल नेटवर्कवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे जाणून घेऊयात। अवकाशातून एक अत्यंत थरारक बातमी समोर आली आहे। आपल्यापासून तब्बल 15 कोटी किलोमीटर दूर असलेला सूर्य सध्या कमालीचा खवळलाय। त्याच्या पृष्ठावर एक प्रचंड मोठा स्फोट झालाय। 24 जून रोजी सूर्यावर असलेल्या एका मोठ्या सनस्पॉटचा गट थेट पृथ्वीच्या समोर आला आणि तिथून धगधगत्या ऊर्जेचे अतिवेगवान कण थेट आपल्या पृथ्वीच्या दिशेने झेपावू लागलेले आहेत। सूर्य हा प्रचंड तप्त प्लाझ्माचा गोळा असल्यानं त्याचे थर वेगवेगळ्या वेगानं फिरतात, ज्यामुळे तिथलं चुंबकीय क्षेत्र गुरफुटून जातं आणि असे स्फोट होतात। आता हे सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने येत असल्यानं हवामान तज्ञही अलर्टवर आहेत, पण घाबरू नका। शास्त्रज्ञांनी एक मोठा दिलासा दिलाय। हे वादळ फार मोठं नसून त्याची तीव्रता अगदी सामान्य आहे, त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नसला तरी तुमच्या खिशातील मोबाईलचं नेटवर्क गुल होऊ शकतं आणि अंतराळातील उपग्रहांच्या कार्यात काही काळासाठी अडथळा येऊ शकतो। थोडक्यात सांगायचं तर निसर्गाचा हा एक थक्क करणारा चमत्कार आहे, जो आपल्याला निसर्गाच्या अफाट ताकदीची जाणीव करून देतोय। समुद्राच्या तळाशी अशी काही रहस्य दडलेली आहेत ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही। असाच एक निसर्गाचा अत्यंत विस्मयकारक चमत्कार दक्षिण चीन समुद्रात समोर आलाय। शास्त्रज्ञांना समुद्राच्या पोटात एक महाकाय ब्लू होल सापडलाय, जो तब्बल 3200 वर्ष जुना आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात 4 बास्केटबॉल कोर्ट सहज सामावू देखील शकतात आणि या एकाच ठिकाणी तब्बल 2700हून अधिक नवीन आणि दुर्मिळ सागरी जीवांची एक संपूर्ण वेगळीच दुनिया सुद्धा नांदते। तर काय आहे हा टाइम कॅप्सूल मानला जाणारा ब्लू होल जाणून घेऊयात। समुद्राच्या अथांग तळाशी दडलेलं एक 3200 वर्ष जुनं रहस्य नुकतंच शास्त्रज्ञांना उलगडलंय। दक्षिण चीन समुद्रात एक महाकाय ब्लू होल सापडलाय। निसर्गाचा हा चमत्कार इतका अवाढव्य आहे की यात तब्बल 4 बास्केटबॉल कोर्ट सहज सामावू शकतात। सामान्यतः हिमगुहातील गुहा पाण्याखाली बुडाल्यानं ब्लू होल बनतात, मात्र हा खड्डा प्रवाहाच्या खडकांची नैसर्गिक वाढ होऊन तयार झालाय। चीनच्या शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक अंडरवॉटर रोबो आणि ड्रोनच्या सहाय्यानं या विवराच्या पाण्याचे आणि मातीचे नमुने तपासले असता तिथे 2700हून अधिक नवीन आणि दुर्मिळ सागरी जीवांची एक संपूर्ण वेगळीच दुनिया नांदत असल्याचं समोर आलं। म्हणूनच शास्त्रज्ञ याला पृथ्वीचा एक इतिहास उलगडणारा टाइम कॅप्सूल मानतायत। आपल्या देशात तुम्ही अनेक भव्य दगडी महाल, किल्ले आणि राजवाडे पाहिले असतील, पण तुम्ही कधी भारतातील सर्वात मोठा संपूर्ण लाकडी महाल पाहिलाय का? एक असा महाल जिथे पाऊल ठेवताच तुम्ही थेट 400 वर्ष भूतकाळात जाता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 400 वर्ष उलटून सुद्धा या महालाची फरशी आहे ती आजही काचेसारखी चमकते आणि त्यामागचं रहस्य आधुनिक विज्ञानालाही थक्क करतं। कुठे आहे हा अद्भुत महाल आणि काय आहेत याची रहस्य पाहूयात। तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या देशात एक असाही महाल आहे जिथे पाऊल ठेवताच तुम्ही थेट 400 वर्ष मागे भूतकाळात पोहोचता। हा आहे दक्षिण भारतातील प्रसिद्ध पद्मनाभपुरम पॅलेस, जो देशातील सगळ्यात मोठा लाकडी महाल म्हणून ओळखला जातो। 1601 मधील वेनाड साम्राज्याची ही ऐतिहासिक वास्तू तिच्या अद्भुत वैशिष्ट्यांमुळे आजही पर्यटकांना भुरळ पाडते। या महालाची सगळ्यात मोठी जादू म्हणजे येथील काचेसारखी चमकणारी जमीन। शतक उलटून सुद्धा या फरशीची चमक तशीच आहे। असं म्हटलं जातं की कारागिरांनी ही फरशी तयार करण्यासाठी कोळसा, चुना, जळालेल्या नारळाच्या करवंट्या आणि वनस्पतींच्या रसांचा वापर केला होता। पण ही चमत्कारी पद्धत नेमकी काय होती याचा कोणताही लिखित पुरावा आज उपलब्ध नाही। विचार करा, तुम्ही बागेत किंवा सोसायटीमध्ये बसले आहात, कुणीतरी तिथे कचरा टाकला आणि अचानक एक लहान रोबो स्वतःहून धावत आला। त्याने तो कचरा उचलला आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या डब्यामध्ये टाकला। तर ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय ना? पण दिल्लीच्या एका 17 वर्षाच्या मुलीनं हे प्रत्यक्षात आणलंय। 12वीत शिकणाऱ्या माहीनं तिच्या कोडिंग आणि AI कौशल्याच्या जोरावर हा ट्रॅश बोट बनवलाय।
अडथळे टाळण्यात 98% अचूक असलेला हा रोबो नेमका कसं काम करतो आणि यानं मोठमोठ्या सोसायट्यांचं काम नेमकं कसं सोपं केलंय पाहूयात. तुम्ही कधी अशी कचराकुंडी पाहिली जी कचरा शोधत स्वतः तुमच्याकडे चालत येईल? होय, हे खरं करून दाखवलंय दिल्लीच्या 17 वर्षाच्या माही मल्ला हिने. 12वी मध्ये शिकणाऱ्या या डॅशिंग मुलीनं एका स्कूल ट्रिपच्या दरम्यान लोकांनी कचराकुंडी शेजारीच कचरा फेकलेला पाहिला. सरकारनं काय केलं यावर चर्चा करण्यापेक्षा माहीनं स्वतः काहीतरी करण्याचं ठरवलं आणि जन्म झाला ट्रॅशबॉटचा. हा कोणताही साधा डस्टबिन नसून एक सुपर स्मार्ट AI रोबो आहे. यात कॅमेरा, अल्ट्रासॉनिक सेन्सर्स आणि रास्पबेरी पाय यांसारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलंय. समोर अडथळा आला की हा रोबो 98% अचूकतेनं रस्ता बदलतो. इतकंच नाही तर कचरा दिसताच तो स्वतः तिथे धावून जातो. तो गोळा करतो आणि तो कचरा ओला आहे की सुका याचं 90% अचूक वर्गीकरणही करतो. IIT दिल्लीच्या रँचो लॅबच्या मार्गदर्शनाखाली माहीनं हा प्रोटोटाईप स्वतःच्या हातानं बनवलाय. सोसायटी आणि शाळांमध्ये याची यशस्वी चाचणी सुद्धा झाली आहे. सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे बाजारात लाखो रुपयांना मिळणारे असे रोबो माहीनं अवघ्या 7,000 रुपयांमध्ये तयार केले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास हा खर्च 4,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. स्वच्छतेच्या समस्येवर 18 दारिद्र्य नसून विचारांची श्रीमंती दाखवणाऱ्या माहीच्या या स्मार्ट शोधाला संपूर्ण देशातून दाद मिळतेय. सीमेपलीकडच्या घटना आणि बदलतं जागतिक राजकारण या सगळ्याचा थेट संबंध आहे आपल्या जगण्याशी. याच वैश्विक प्रवासाचा आढावा आज आपण घेतलाय. हा प्रवास इथेच थांबत नाहीये. जगाच्या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.